आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% परदेशी गुंतवणूक. महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावांमध्ये आटोपला. आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्यानं अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% गुंतवणूक आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली. हे प्रमाण गेल्या 4 वर्षातल्या सरासरीच्या 94.71% आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सातारा जिल्ह्यात नायगाव इथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. आज मला अतिशय मनापासून समाधान आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली. आणि म्हणून नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो, या मातीसमोरही नतमस्तक होतो. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या. शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या त्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्री शिक्षणासाठी, प्लेग पीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले, तसंच समाजातल्या वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला असं खरगे यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माजी मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी अभिवादन केलं. राज्याचे राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली. नंदुरबारमधल्या माळीवाड्यातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज सकाळी धुळे शहरातल्या महाजन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत शोभायात्रा काढली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत लेझिम नृत्य सादर केलं. पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. जे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास 1700 सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थींना या घराच्या चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडपट्टीवासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची
पाहणी केली तसंच स्थानिकांशी संवाद साधला. दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास 600 कोटी रुपये खर्चाच्या 3 प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. तसंच नजफगडच्या रोशनपुरा भागात वीर सावरकर महाविद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली. तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण त्यांनी केलं. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांचंही भाषण यावेळी झालं. राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं या दृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली. सुमारे 12,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून द्वारका एक्सप्रेसवे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील. त्यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज उरणार नाही. 2024 या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला. आशियातला सर्वाधिक IPO प्राथमिक समभाग विक्रीची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं NSEनं या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या वर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी $19.5 अब्ज निधी गोळा केला. अमेरिकेच्या नॅसडॅकमधून $16.5 अब्ज आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे $16 अब्ज निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला. 2024 या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजारात एकूण 268 IPOची नोंद झाली. त्यात 90 मोठ्या कंपन्यांचे आणि 178 लघु आणि मध्यम कंपन्यांचे होते. चीनच्या शांघाय शेअर बाजारात गेल्या वर्षी 101 तर जपानच्या शेअर बाजारात 93 IPO आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबई ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या तर रवींद्र जाडेजाने 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांडने 31 धावात 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवसअखेर 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला. वर्षाची सुरुवात एक चांगल्या न्यूजने भेटली आणि अजून एक असं आहे की आपल्या शिवरायांच्या मातीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 ह्या वर्षी अवॉर्ड भेटले जाणार आहेत. एक अर्जुन अवॉर्ड आणि माझे कोच दीपाल देशपांडे तर त्यांचा द्रोणाचार्य अवॉर्ड आहे. सो मला अजून एक आनंदाची अशी गोष्ट आहे की कोच सोबत मी असे 2 प्रिशियस खूप इम्पॉर्टंट असे अवॉर्ड जे आहेत ते मी एकत्र पोडियमवरती किंवा अंडर द रूफ घेताना शेअर. मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोईंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला, ज्यामुळे कारमधले 3 जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवी मुंबईच्या सानपाडा भागात 2 मोटरसायकलस्वारांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. आज सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना घडली. त्यात ती व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, असं नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% परदेशी गुंतवणूक. महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावांमध्ये आटोपला. आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.